लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात बुलढाणा पोलिसांनी केलेल्या कारवायांना वेग आला आहे। यातच 4 देशी कट्टे, 4 मॅगझीन आणि 17 जिवंत काडतुसं पोलिसांनी जप्त केली। या कारवाईत 4घांना गजाआड करण्यात आलंय। लोकसभा निवडणुकीत शस्त्र तस्करीला वेग आलाय। पोलीस निवडणुकीनिमित्ताने व्यस्त असल्यामुळे हा गोरखधंदा चांगलाच फोफावलाय। अशात एका कारवाईत बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलिसांनी वसाडा ते हाडियामल या दरम्यान मोठी कारवाई करत मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात घातक हत्यारांची तस्करी करणाऱ्या 4घांना अटक केली, तर 1 जण पसार झाला। टुणकी ते वसाडी मार्गावरील निमखडी फाट्याजवळील वसाली शिवारात पोलिसांनी ही कारवाई केली। या कारवाईत हत्यारं जप्त करण्यात आली आहेत। भारसिंग खिराडे, हिराचंद उसवारे हे 2 आरोपी देशी कट्टे घेऊन आले। त्यांच्याकडून शस्त्र खरेदी करण्यासाठी आकाश मेश्राम, संदीप डोंगरे आणि नयनसिंग पटवा हे 3 जण आले। वसाली शिवारात ठरल्याप्रमाणे व्यवहार सुरू होता। गोपनीय माहितीच्या आधारे सोनाळा पोलिसांनी सापळा रचून या 4घांनाही अटक केली, तर नयनसिंग पटवा हा आरोपी पसार झाला। या कारवाईत एकूण 2,17,370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तिथे काल सोनाळा पोलीस स्टेशनचे इन्चार्ज चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या टीमला इन्फॉर्मेशन मिळाली की 2 संशयित तरुण जंगलामध्ये फिरतात। यांनी जाऊन चेक केलं असता त्यांच्याकडे 4 पिस्टल्स, देशी पिस्टल आणि 17 राऊंड त्यांच्याकडे मिळाले, 2 मोबाईल मिळाले। तर असं एकूण 4 पिस्टल, 17 राऊंड, 2 मोबाईल आणि 1 मोटरसायकल, असं टोटल 2,17,000च्या आसपासचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे। 325 आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला। आरोपी ताब्यात आहे, PC त्यांची मिळालेली आहे आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्यामुळे आणि सुरक्षेच्या दृष्टीने हे जे सीजर आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तपास सुरू आहे।